अननसाचा ए फॉर ऍपल असं शाळेमध्ये बाईंनी शिकवलं, पण ह्या अननसाचा आणि सफरचंदाचा उपयोग आपल्याला वजन कमी करताना होतो. आणि आज सकाळी हाच नाश्ता केला. सुप्रभात मंडळी. डे 13 ऑफ माय वेट लॉस जर्नी. घरातली जी काही सर्व कामं होती ती आवरली आणि हॉस्पिटलला पोहोचले. रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णांच्या नावांची नोंदणी करणं आणि मग त्यांचे काही काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना ज्या समस्या आहेत त्या लिहून घेणं आणि त्याच्यावरती डायग्नोस करून मग त्यांना उपचार देणं, हे सर्व केलं. घरी आल्यानंतर समुद्री मेथी, भेंडीची भाजी आणि थोडीशी पावट्याची वालाची भाजी आणि भाकरी खाल्ली. 1 प्लेट सलाड ऑलरेडी मी खाल्लेलं होतं. दुपारी छानपैकी जेवण करून घेतलं. जेवणामध्ये तुमचं सलाड असणं फार महत्वाचं आहे वजन कमी करताना. चेहरा खूपच ड्राय झाला होता, स्किन खूप ड्राय झाली होती, म्हणून ही तोंडावरती दुधावर आलेली साय लावली. त्याने खूप चांगला इफेक्ट मिळतात. संध्याकाळचा योगा क्लास घेतल्यानंतर आता वेळ झालेली आहे रात्रीच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणामध्ये आहे रागी सूप आणि ते पण मटार आणि गाजर घातलेलं. इतकं छान लागतं हे सूप. थोडंसं थिक बनलंय माझ्याकडून, पण मला थिकच आवडतं. तुम्ही थोडं पातळही बनवू शकता. आणि आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये आहे किसलेला गाजर आणि टोमॅटोचं सलाड, भाकरी छोटीशीच आहे, साधारण 50 ग्राम पिठाची, रागीचं सूप, डाळ 1 वाटी, पालकची भाजी आणि पावट्याची भाजी. छानपैकी मस्त जेवण केलं. पोटोबा झाल्यानंतर एडिटिंगचं काम पूर्ण केलं, किचन ड्युटीज पूर्ण केल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.